नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। सर्वप्रथम आपण सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा। दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण, करा प्रेमाची उधळण। आपणा सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा। बघा, अशा या सुंदर दिवाळीची आपण सर्वच जण अगदी आतुरतेने वाट बघत असतो। आईने आणि आजीने मिळून केलेला छान छान फराळ, पप्पांबरोबर केलेली फटाक्यांची खरेदी, नवीन नवीन कपडे, ताईने दारासमोर काढलेली सुंदर रांगोळी, हे सारं डोळ्यासमोर येतं। मग मन आनंदाने नाचायला लागतं। आपल्या सर्वांना या दिवाळीत खूप मौज मजा तर करायचीच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला अभ्यास देखील करायचा आहे। चला तर मग आपण सर्वांनी मिळून एकत्रित नवनीत दीपावली गृहपाठ सोडवूया। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली गृहपाठ सेमी इंग्लिश इयत्ता 4 याच्यातील परिसर अभ्यास 2 याच्यामधील परिसर अभ्यास हा गृहपाठ सोडवून घेणार आहोत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। व्हिडिओ नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला करूया सुरुवात। परिसर अभ्यास 2 या गृहपाठाचे आपण 2 भाग केलेले आहेत। भाग 1 या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेला आहे। आजचा व्हिडिओ आहे तो भाग 2 परिसर अभ्यास आहे। भाग 2 पहिला प्रश्न बघूया, खालील वंशावळ पूर्ण करा। आता बघा, बाबाजी यांना 2 मुलं, एक मालूजी आणि दुसरे विठोजी। आता काय सांगितले, मालोजी राजांना परत 2 मुलं, एक शरीफजी आणि दुसरे शहाजी, आणि शहाजी राजांना एक मुलगा, ते म्हणजे कोण, शिवाजी महाराज। पुढचा प्रश्न बघा, या पद्धतीने आपण वंशावळ पूर्ण करून घेतलेली आहे। पुढचा प्रश्न बघूया, चूक की बरोबर ते लिहा। पहिला प्रश्न बघूया, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता। हे वाक्य कसं आहे, बरोबर आहे, कारण शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता, हे वाक्य बरोबर आहे। दुसरं बघूया, संत नामदेवांनी संस्कृत भाषेत पदे लिहिली, हे चुकीचं आहे, हे वाक्य चूक आहे, कारण संत नामदेवांनी हिंदी भाषेत पदे लिहिली। पुढचा प्रश्न बघा, तिसरं वाक्य आहे, मालोजी राजे शिवभक्त होते, तर हे वाक्य कसं आहे, बरोबर आहे, मालोजी राजे शिवभक्त होते, बरोबर। चौथं वाक्य, शिवरायांचा जन्म रायगडावर झाला, तर हे वाक्य चुकीचं आहे, कारण शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, तर शिवनेरी किल्ल्यावर झाला। वाक्य बघूया, शहाजी राजांना आदिलशहाने बंगळूरची जहांगीर बक्षीस दिली, तर हे वाक्य कसं आहे, बरोबर आहे। पुढचं वाक्य बघूया आपण, दादाजी कोंडदेव कोंढाण्याचे सुभेदार होते, बरोबर, हे वाक्य सुद्धा कसं आहे, बरोबर आहे। पुढचं वाक्य बघूया आपण, शहाजी राजांनी शिवराय यांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली, हे सुद्धा वाक्य कसं आहे, बरोबर आहे। पुढचं वाक्य बघूया, पुण्याच्या उत्तरेस तोरणगड आहे, तर हे चूक आहे, कारण पुण्याच्या नैऋत्येस तोरणगड आहे। पुढचा प्रश्न बघूया, नातेसंबंध लिहा। पहिलं बघा, मालोजी राजे विठोजी राजे, तर मालोजी राजे आणि विठोजी राजे हे कोण होते, भाऊ, कारण हे बाबाजी यांची ही 2 मुलं, मालोजी राजे आणि विठोजी राजे, मग हे कोण आहेत, तर भाऊ। दुसरं बघा, शहाजी राजे लखुजीराव जाधव, तर जावई आणि सासरे यांचं नातं काय आहे, जावई आणि सासरे। पुढचं बघूया, शहाजीराजे आणि शरीफजी, शहाजीराजे आणि शरीफजी कोण होते, तर भाऊ। पुढचं बघा, बाबाजी राजे आणि विठोजी राजे, तर वडील आणि मुलगा, कारण बाबाजी राजे त्यांचा मुलगा विठोजी राजे, मग हे वडील आणि हे मुलगा। पुढे बघूया,
सांगा पाहू आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. पुढचा प्रश्न बघूया. खालील उद्गार कोणाचे? ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे उद्गार कुणाचे? तर हे उद्गार मुक्ताबाईंचे आहेत. हो की नाही? ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई यांचे हे उद्गार आहेत. ज्यावेळेस ज्ञानेश्वर सगळ्यांचे बोल ऐकून रागून आतमध्ये बसले होते का, त्यांना वाईट वाटलं होतं म्हणून त्यांनी काय केलं होतं, झोपडीच आपल्या ताटी म्हणजे झोपडीचं दार लावून बसले होते. त्यावेळेस मुक्ताबाई त्यांना समजावताना किंवा दार उघडताना म्हणते की ताटी उघड्या ज्ञानेश्वरा. हे कुणाचे उद्गार आहेत? तर मुक्ताबाईंचे आहेत. दुसरा प्रश्न बघा. सामर्थ्य आहे चळवळींचे जो जो करील तयांचे. हे वाक्य कुणाचे? तर रामदास समर्थ रामदासांचं हे वाक्य आहे. रामदास स्वामींचं हे वाक्य आहेत किंवा उद्गार आहेत. समर्थ रामदास स्वामी. तिसरा प्रश्न बघा. अरे तू सुद्धा दृष्टांचा संहार करू शकशील. मग हे कोण म्हणते? तर जिजाबाई म्हणतात शिवबांना. हो की नाही? पुढचं बघा. आता शिवबांचे दोहोंचे 4 हात करायला पाहिजेत. हे उद्गार सुद्धा कुणाचे? तर जिजाबाईंचे आहेत. पुढचं बघा. गड्यांनो मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? कोण म्हणाले होते? हे शिवराय. हे वाक्य शिवराय यांचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. हो राजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. कोण म्हणाले होते? सवंगडी किंवा कोण? सवंगडी किंवा मावळे सुद्धा आपण म्हणू शकतो. सवंगडी किंवा मावळे. पुढचं बघा वाक्य. गड्यांनो आपला मार्ग ठरला. हे वाक्य कुणाचं आहे? तर शिवरायांचं. हो की नाही? हे वाक्य शिवरायांचं आहे. पुढचं बघा. जहांगीरचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवरायांनी किल्ला घेतला असावा. हे कुणाचं वाक्य आहे? तर शहाजी राजांचं हे वाक्य आहे. बघा या पद्धतीने आपण उद्गार कोणाचे हा प्रश्न सोडवून घेतलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न काय आहे? महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या? दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचा सिद्दी. या 4 सत्ता महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. दुसरा प्रश्न बघूया. जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे? बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू काही वाघाची जाळीच होती म्हणून मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे. म्हणजेच काय? तर जावळीभोवती घनदाट जंगल होतं. रायरीचा किल्ला अजिंक्य होता परंतु जावळी जिंकणे सोपे नव्हते कारण जावळीमध्ये भर दिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हते. त्यात वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत म्हणून मोऱ्यांच्या वाटेला कोणीही जात नसे. पुढचा प्रश्न बघूया. शिवरायांचे ध्येय कोणते होते? हिंदवी स्वराज्य स्थापन करणे हे शिवरायांचे ध्येय होते. पुढचा प्रश्न बघूया आपण. सांगा पाहू प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रतापगड सातारा जिल्ह्यात आहे. बघा इथे प्रश्न दिले आपल्याला. दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही जो किल्ला बनवणार आहात त्याचे चित्र रेखाटा. बघा आत्ताच आपले सगळ्यांचे पेपर संपलेले आहेत. हो की नाही? मग आता आपल्याला उत्सुकता लागले तो किल्ला बनवायचा. मग तुम्ही जो कोणता किल्ला बनवणार त्याचं चित्र इथे तुम्ही काढायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. तुम्ही खेळत असलेल्या पारंपरिक खेळांची नावे सांगा. आता पारंपरिक खेळ कोणते? तर बघा याच्यामध्ये झिम्मा, फुगडी म्हणजे अगदी जुने खेळ जे चालत आलेले आहेत रूढी परंपरेनुसार. झिम्मा, फुगडी. अजून कोणता खेळ आहे पारंपरिक खेळांमध्ये? तर बघा झिम्मा, फुगडी, मल्लखांब. हो की नाही? मल्लखांब. अजून कुस्ती, कबड्डी आणि लपाछपी हे पारंपरिक खेळ आहेत. यापेक्षा अधिक काही पारंपरिक खेळ तुम्हाला जर माहीत असेल तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. पुढचा प्रश्न बघूया. ओळखा आणि नावे लिहा. बघा आता पहिलं हे चित्र कोणाचं आहे? तर समर्थ रामदासांचं आहे. समर्थ रामदास स्वामींचं चित्र आहे हे. समर्थ रामदास स्वामी. हे बघा हे कोण आहेत? तर संत ज्ञानेश्वर. कोण आहेत? संत
ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर हे कोण आहेत तर शिवाजी महाराज. आणि हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचं बघूया. बघा हे चित्र आहे लता मंगेशकर. लता मंगेशकर. आणि हे सचिन तेंडुलकर. हे चित्र आहे सचिन तेंडुलकर. बघा आणि हे झाशीची राणी. या कोण आहेत तर झाशीची राणी लक्ष्मीबाई. झाशीची राणी लक्ष्मीबाई. आणि हे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन. या सर्वांना आपण ओळखतो आणि यांच्या सर्वांची आपल्याला माहिती नक्कीच असेल. बघा पुढचा प्रश्न बघूया. सांगा पाहू पृथ्वीचा उपग्रह. मग पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यास 2 याचा गृहपाठ सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू.